आणि अमोल कोल्हे अजित पवार गटामध्ये सहभागी होणार का असा सवाल उपस्थित होतोय। कारण अमोल कोल्हे यांचं शपथपत्र आपण पाहिलं असा दावा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केलाय। अजित पवार गटामध्ये सहभागी झाल्याचं शपथपत्र आपण अमोल कोल्हेंचं पाहिलं असा दावा मिटकरींचा आहे। गेल्या 2 दिवसांपासून अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यावर एकमेकांचं नाव न घेता टीका सुरू आहे। अमोल कोल्हे यांना आपण शिरूर मतदारसंघामध्ये पाडणार म्हणजे पाडणार असा विडाच जणू अजित पवार यांनी उचललाय। त्यानंतर आज सकाळी अजित पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहणी दौऱ्याकरता गेले होते आणि अजित पवार हे ज्या पद्धतीनं आम्हाला सांगतात, आम्हाला दटावतात, तसं त्यांनी केंद्र सरकारला सांगावं असा प्रतिटोला अमोल कोल्हे यांनी लगावला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही एक नवी माहिती समोर येते। अमोल कोल्हे हे अजित पवार गटामध्ये सहभागी होतील, तसं त्यांचं शपथपत्र आहे आणि ते शपथपत्र आपण पाहिलंय असा दावा अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। अजितदादांनीच कोल्हे साहेबांना उमेदवारी देऊन तिथे तिकीट देऊन निवडून आणलं होतं। दिलीप वळसे पाटील साहेबांचा मतदारसंघ त्यामध्ये होता, त्याच्यामुळे टोकाची भूमिका याला म्हणता येणार नाही। अजितदादांनी जो निर्णय घेतला असेल तो कोल्हे साहेबांनाही मान्य असेल आणि म्हणून मी सांगितलं होतं का मी स्वतः त्यांचं शपथपत्र वाचलेलं आहे। मी पक्षाचा मुख्य प्रतोद आहे, त्याच्यामुळे ते वाचलेलं आहे। आणि शेवटी कोल्हे साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे। मात्र ते हे निर्विवाद मान्य करतात की अजितदादांमुळे ते शिरूर लोकसभेचे खासदार होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।